सर्व विद्यार्थी पालकांना, गुरुजनांना नमस्कार. आपण या ठिकाणी फायनल पेपरच्या जे काही विद्यार्थ्यांसाठी ओएमआर बनवलेले आहे त्या ओएमआर आपण या ठिकाणी दाखवत आहोत. तुमच्या समोर आता मी 50 प्रश्नांची ओएमआर ओपन केलेली आहे. ही इयत्ता तिसरीसाठी ओएमआर आहे. त्या ओएमआर मध्ये 50 प्रश्नांसाठी ऑप्शन दिलेले आहेत 1, 2, 3, 4. इथं पहा आपल्या आयामिनरचा लोगो आहे. याचबरोबर या ठिकाणी आपला ध्येय अकॅडमीचा बी लोगो आहे. मॅनेज्ड बाय ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र आयामिनर स्टेट लेवल एक्झाम कॉम्पिटिटिव्ह एक्झाम 2025. विद्यार्थ्याला कोणतेही नाव द्यायचं नाही. तर नेम दिलेले आहे, जेंडर दिलेले आहे, मीडियम दिले, स्टँडर्ड दिलेले, सीट नंबर दिलेला आहे, तालुका, डिस्ट्रिक्ट, स्कूल नेम आणि एक्झाम सेंटर नेम पण दिले यावेळेस. आणि सब्जेक्ट ही दिलेला आहे. यातील कोणतीही गोष्ट मुलांना गोल करायची नाहीये, टिक करायची नाहीये, ऑप्शन निवडायचाही नाही. हे टोटल प्रिंटेड आलेलं असणार आहे. युपीएससीच्या धर्तीवर ही परीक्षा आपण घेत असतो. त्यामुळे त्या धर्तीच्या दर्जेवर ही ओएमआर डिझाईन केलेली आहे. इथं बारकोड दिलेला आहे. युनिक आयडी म्हणजे बारकोड आहे. हा पण इथं रीड केला जाणार आहे मशीनद्वारे. फक्त विद्यार्थ्यांनी इथं बघा करेक्ट मेथड म्हणजे हे खालचे उत्तराचे पर्याय कसे गोल करायचे, कसे रंगवायचे, कसे भरवायचे, या ठिकाणी तुम्हाला करेक्ट मेथड दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी एक काळजी घ्यायची की ही ओएमआर ही डिजिटल स्वरूपात स्कॅन होऊन रिझल्ट लागणार असतो. त्याच्यामुळं कोणत्याही परिस्थितीत ही ओएमआर दुमडू नका, त्याची फोल्ड करू नका, घडी घालू नका, फाडू नका, तेव्हा पाणी साडू नका, शाईचे डाग पडू देऊ नका, कोणत्याही प्रकारची खराब होण्याची जशी आपल्या हातात भेटते त्या पद्धतीनंच ती तुम्ही उत्तर फिलअप केल्यानंतर ते बबल रंगवल्यानंतर भरल्यानंतर जशा तशी परत यावी एवढी अपेक्षा आहे. इथं विद्यार्थ्याला खाली साईन करायची आहे आणि सुपरविजन असणाऱ्या पर्यवेक्षकाला पण इथं साईन करायची. याच्या व्यतिरिक्त इथं काही आपण काम दिलेलं नाही. खूप सुंदर असे डिझाईन विद्यार्थ्यांसाठी केले. आमच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास चांगला केलाय, पालकांनी तेवढी मेहनत घेतलेली आहे, शिक्षकांनी तेवढं कर्तृत्व मुलांसाठी पार पाडलेलं आहे. म्हणून आपण ही परीक्षा एक विजनरी परीक्षा आहे. इथून राष्ट्र निर्मितीचं कार्य होणार आहे, देश उभारण्याचं काम होणार आहे आणि आमचे विद्यार्थी उद्या देशामध्ये एक क्लास 1, क्लास 2, IPS, कलेक्टर अशा लेवलचे अधिकारी घडणार आहेत. म्हणून ह्या परीक्षेला खूप मोठं व्हॅल्यू आहे. अशा ध्येय अकॅडमीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांनी विनर बनायचं आहे. म्हणून ही आपली परीक्षा पार पडताना जेवढा अभ्यास केलाय त्या पद्धतीने उत्तर सॉल्व्ह करायचं. आता हे परीक्षा जी 50 प्रश्नांची आहे ना, ही फक्त तिसरीसाठी आहे. मराठी मीडियम, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यम या तिन्ही माध्यमाला हा पेपर 1 असणार आहे आणि पेपर 2 पण असंच असणार आहे. 11 ते 12:30 वेळेत एक पेपर आणि 1:30 ते 3 वेळेत दुसरा पेपर. म्हणजे महाराष्ट्रातल्या तिसरीच्या वर्गासाठी फक्त ही 50 प्रश्नांची 100 गुणाची असा एक पेपर, दुसरा 50 प्रश्न 100 गुणासाठी दुसरा पेपर, अशी 200 गुणाची परीक्षा सॉरी तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी होईल. क्लिअर. आता त्यानंतर 75 प्रश्नांची आहे बघा ओएमआर. आता या 75 प्रश्नांच्या ओएमआर मध्ये काय आहे, एकूण असे एका लाईन मध्ये 15 प्रश्न आहेत, दुसऱ्या लाईन मध्ये 15, असे करत करत 5 लाईन आहेत, 75 प्रश्न आहेत आणि 75 प्रश्न साठी असे 2 ओएमआर आहेत. पहिल्या ओएमआर मध्ये पेपर 1 होईल आणि दुसऱ्या ओएमआर साठी दुसरा पेपर असेल. प्रश्नपत्रिका तुम्हाला वेगळी आहे. फक्त प्रश्न पाहायचा आहे, त्याचं अचूक उत्तर कोणतं आहे आणि तो पर्याय काय करायचंय तर भरवायचा आहे, रंगवायचा आहे, गोल करायचा आहे, फिलअप करायचंय.
दुसरा कुठलंही काही इथं गोल करायचं नाही, तेवढेच फक्त प्रश्न आणि त्याचे उत्तर. प्रश्नाच्या समोर समजा प्रश्न पहिला आहे आणि त्याचं उत्तर 4 आहे, तर 4च पर्याय गोल करायचे. विद्यार्थ्याला विनंती आहे, जी मेथड दिली आहे करेक्ट मेथड इथं बघा, अचूक मेथड, तसेच गोल रंगवा. चुकीच्या अयोग्य पद्धतीच्या मेथडला किंवा एकापेक्षा जास्त गोल रंगवण्याला मार्क दिले जाणार नाही. हा, 7वी-8वीच्या मुलाला जर सांगितलं असेल किंवा 2 उत्तर अचूक निवडत तर त्याला मार्क भेटतील, पण अदरवाईज. आणि हा पहिला पेपर महाराष्ट्रातल्या पहिली आणि दुसरीसाठी. जसं तिसरीसाठी कसं आहे, 50 गुणाचे 2, तो 50 प्रश्नांची OMR असे 2 आहेत. तसं पहिली दुसरीसाठी पण महाराष्ट्रातल्या एकच पेपर आहे, 75 प्रश्न 150 गुणासाठी. 4ही विषयात इन्क्लूड केलेले आहेत, मराठी, गणित, इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. मराठी आणि सीबी मीडियम साठी 4 विषय, तर इंग्लिश मीडियम साठी इंग्लिश, मॅथमॅटिक्स आणि इंटेलिजन्स. क्लिअर आहे. पहिलीच्या मुलासाठी एकच OMR असणार आहे आणि त्यांचा 11 ते 12:30 या वेळेतच पेपर संपणार. त्यांना एकच मानसशास्त्राचा विचार करून, बाल विषयाचा विचार करून, वयोगटाचा विचार करून, त्यांच्या कॅपॅसिटीचा विचार करून आपण एक पेपर दिलेला आहे आणि सर्व विषयात इन्क्लूड आहे. तसे ऑनलाईनचे सराव झालेले आहे. क्लिअर. आता 4थी ते 8वीच्या मुलासाठी हीच OMR 75 प्रश्नांची असणार आहे, पण त्याला 2 OMR असणार, पेपर 1 साठी 1 आणि पेपर 2 साठी. आणि दोन्ही OMR त्यांना मिळणार आहेत. आणि प्रत्येक मुलाला त्याचं नाव वगैरे तिथं समोर छापील असणार आहे, सर्व इयत्ता, वर्ग, शाळा, त्याचं सेंटर. आणि यावेळेस सीट नंबर पण खूप छोटे आहेत, 3 अंकी सीट नंबर आहे. त्याच्यामुळं पर्यवेक्षकाला पण नंबर टाकताना, केंद्र प्रमुखांना शाळेवर निवेदन, सेंटरवर निवेदन करताना सोपं जाणार. फक्त बारकोड जो दिला नाही, तर बारकोड ह्याला कोणीही टच करायचं नाही, ह्याच्यावरच तुमचा रिझल्ट लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आहे, खूप चांगला अभ्यास केलाय. आज सिस्टीम एकच ध्येय विद्यार्थी विकासाखाली आज सिद्धीच्या पलीकडे स्वप्न पाहत आहे. तुमच्या माध्यमातून, विद्यार्थ्याच्या माध्यमातून, पालकांच्या सहकार्यातून, शिक्षकांच्या मार्गदर्शनातून, सिस्टीमच्या कर्तृत्वातून, सदस्यांच्या मेहनतीतून आपण हे मोठं राष्ट्र निर्मितीचं, उभारणीचं काम या ठिकाणी करणार आहोत. महाराष्ट्र कोणत्या शैक्षणिक दृष्ट्या देशात पहिला येण्याचं काम करत आहोत. UPSC मध्ये 50% यशाचा वाटेकरी महाराष्ट्र बनण्यासाठी काम करत आहोत. देश पातळीवर आपलं वेगळं वैभव मिळवायचं आहे, यासाठी ही परीक्षा खूप महत्वाची. सर्वांना अजून विनंती आहे, ही लिंक प्रतिनिधीच्या माध्यमातून, आपल्या डिजिटल ऍपच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, किंवा आता ह्या व्हिडिओच्या मी डिस्क्रिप्शन खाली दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ती लिंक दिलेली आहे. त्या लिंकद्वारे तुम्ही ह्या OMR डाउनलोड करा, प्रिंट करून द्या आणि मुलांना सोडू द्या 20 दिवस. थोडा खर्च होईल, पण मुलांना ही OMR, ओरिजिनल OMR पाहायला भेटते आणि ते अचूक सोडवतील, प्रॅक्टिस होईल, सराव होईल आणि कमी वेळेत ते विद्यार्थी छानपैकी पेपर सोडवतील. म्हणून तेवढं आमच्या विद्यार्थ्यांना सर्वांनी मदत करावी. पालक गुरुजनांना विनंती आहे की ती प्रिंट काढून मुलांना सर्वांना द्यावी. प्रत्येक मुलाला तीच उत्तरपत्रिका त्याची येणार आहे, OMR येणार आहे, जी की नावाची, त्या शाळेची, सीट नंबरची, बारकोडची. ह्यात कुठलं काय, असे आपल्या दोन्ही OMR या ठिकाणी दिलेले आहेत. दोन्ही OMR तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करा. हे 50 गुणांच्या समोर दिसते, हे 75 दिसते. हॉल तिकीट तुम्हाला सर्वांना दिलेलं आहे. प्रत्येक प्रतिनिधी कोणते उपलब्ध करून घ्या. ज्यांनी ज्यांनी आपल्या सेंटरचं काम प्रतिनिधींनी, सिस्टीमच्या सदस्यांनी केलंय, त्यांना हॉल तिकीट शाळेपर्यंत त्यांना उपलब्ध करून दिले. त्यांनी डाउनलोड करून प्रिंट करून मुलाला द्यायचे आहे. यातून कोणती अडचण जर असेल तर पालकांनी बिंदास सिस्टीमला कॉल करावं, त्यांचं सर्व शंकेचं समाधान केलं जाणार. याशिवाय बक्षीस योजना, याशिवाय सिस्टीम, प्रत्येक वर्गाची परीक्षा, विषय याच्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती या ठिकाणी छोट्या छोट्या व्हिडिओ माध्यमातून दिली जाणार आहे आणि मुलांना एक उज्ज्वल भविष्य यातून गाठण्यासाठी संधी दिली जाणार. तुर्तास एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. ऑल द बेस्ट आणि थँक्यू व्हेरी मच.